चला तर मंडळी, आज आपण नागपंचमी विशेष रव्याचे कानोले बनवूया। 1 वाटी नारळाचा खव घेतलाय, त्याच्यानंतर अर्धी वाटी गूळ घेतलाय, त्याच्यानंतर तुपामध्ये नारळाचा खव टाकून गूळ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं। ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये विलायची पूड टाकायची। नंतर 1 माप रवा घेतलाय, रवा मिक्सरमध्ये काढून घेतलाय। नंतर मीठ टाकून गरम पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे। नंतर अर्धा तास आपल्याला पिठाला मळायचं आणि दगडाच्या साहाय्याने ठेसून मऊ करायचं आहे। पीठ मऊ झाल्यानंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये कानोले वाफलून घ्यायचे त्याच्यामध्ये पाणी ठेवून गरम करायला तोपर्यंत ठेवून घ्यायचं आहे। नंतर करंजी जसं आपण भरतो त्याचप्रमाणे सारण भरून करंजीसारखं करून घ्यायचं आहे। नंतर तुम्हाला जशी डिझाईन आवडते किंवा जशी येते तशी तुम्ही डिझाईन बनवून घ्या। इथं मी अशा प्रकारे डिझाईन बनवून पूर्ण कानोले बनवून घेतले आहेत। नंतर भांड्यामध्ये बदामाची पानं ठेवून ते कानोले वाफलायला ठेवत आहे। मोठ्या गॅसवर आपल्याला 15 ते 20 मिनिटं कानोले वाफलायला ठेवायचे आहे। मस्तपैकी त्याच्यावर केसर लावून आपले कानोले तयार झाले। तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा। नवीन पद्धतीने मस्त अशी रव्याचे कानोले एकदम मऊसूत तयार झालेले आहेत।